मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला पण असं होतं का? जेव्हा कधी आपल्याला ताप किंवा सर्दी होते, तेव्हा डॉक्टर सांगतात ना, हलकं आणि घरचं साधं जेवण करा. वरण-भात किंवा खिचडी वगैरे असं. पण मला त्यावेळेला काय खावंसं वाटतं माहिती आहे? गरमागरम पावभाजी. माझी तब्येत बरी नसली तरी पावभाजीची क्रेव्हिंग काही थांबत नाही. तर आज बनवते माझी फेव्हरेट पावभाजी आणि त्याचबरोबर Mishoवरून मी एक व्हेजिटेबल चॉपर मागवला होता. त्याची छोटीशी टेस्ट ड्राईव्ह मी करून घेणार आहे. तर पावभाजी बनवण्यासाठी मी इथं 5 बटाटे घेतले आहेत, सोबत 1 शिमला मिरची आणि गाजर घेतला आहे. आता याला मी रफली असं मोठं-मोठं चॉप करून घेतलं आहे. आज माझ्याकडे नेमका फ्लॉवर आणि बीटरूट नाहीये, नाहीतर या 2 गोष्टीसुद्धा मी यामध्ये घालते. तर आता ह्या सगळ्या कट करून घेतलेल्या गोष्टी कुकरमध्ये टाकून घेतल्या, सोबतच भिजवलेले वाटाणे घातले आहेत आणि आता यामध्ये साधारणपणे 1 ते 1.5 ग्लास पाणी आणि 1 चमचा मीठ घालून याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता या भाज्या शिजतायत तोपर्यंत मी तडका बनवायचं काम सुरू करते आणि आज त्यासाठी मी वापरणार आहे Mishoवरून घेतलेला माझा व्हेजिटेबल चॉपर, जो मला फक्त ₹93 मिळाला आहे. हे चॉपर मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता यामध्ये 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे, 10-12 लसूण पाकळ्या टाकल्या आणि लिटरली काही सेकंड्समध्ये चिरून तयार झाला आहे. मग 2 टोमॅटो, 4 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं एकत्र टाकलं आणि हे सुद्धा एकदम बारीक चिरून तयार झालं आहे. खरंच सांगते, ₹93च्या मानाने याची क्वालिटी मला खूपच छान वाटली. ब्लेड्स पण खूप शार्प आहेत आणि चॉपरची जी मटेरियल क्वालिटी आहे ती सुद्धा खूप छान आहे. आता माझ्या भाज्याही छान शिजल्या आहेत आणि तडका बनवण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण चिरून रेडी आहेत. शिजलेल्या भाज्यांमधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते मी एका भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि भाज्या छान मॅश करून घेतल्या आहेत. आता कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल आणि 2 ते 3 चमचे तूप घातलं आहे. तुपाऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. आता यामध्ये जिरे, चिरलेला कांदा आणि लसूण घालून गोल्डन होईपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, मिरची आणि आल्याचं मिश्रण घातलं आहे. थोडंसं मीठ घालून तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं. मसाल्यांमध्ये 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे घरगुती मसाला आणि 2 चमचे पावभाजी मसाला घातला. हे सगळं 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतलं आणि मग आपली जी शिजवलेली भाजी जी मी मॅश करून घेतली ती सुद्धा यामध्ये घातली. भाज्यांचं जे एक्स्ट्राचं पाणी मी काढून ठेवलं होतं ते सुद्धा ॲड केलं आणि भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार वरून अजून थोडंसं पाणी घातलं आहे. चवीनुसार मीठ घालून 5 ते 7 मिनिटं छान उकळू दिलं आणि शेवटी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि तयार झाली आपली गरमागरम पावभाजी. आता याच्यासोबतच मी या प्लेटमध्ये ठेवत आहे बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि सोबतच गरमागरम बटरवाला पाव. आणि हा चॉपर जो मला ₹93 मिळाला आहे तो तर फुल पैसा वसूल आहे. चॉपिंगच्या कामासाठी हा नक्कीच खूप युजफुल वाटतो. तुम्हाला सुद्धा हा चॉपर घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा, तुम्हाला प्रॉडक्टची लिंक मिळून जाईल. आणि हो, अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा.